बुलेटिनची सुरुवात ठाण्यातल्या एका मोठ्या बातमीने करूया। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 25 लाख रुपये लाच घेताना ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना अटक करण्यात आली होती। शंकर पाटोळे यांना लाच घेण्याप्रकरणी 3 वेळा जामिनावरील सुनावणीला ब्रेक लागलेला आहे। लाचखोर अधिकारी शंकर पाटोळे यांनी गेल्या महिनाभरापासून कॅन्टीनचे 17,000 रुपये बिल थकीत ठेवलंय। त्यामुळे ठाणे महापालिकेच्या लाचखोर अधिकारी शंकर पाटोळे हे कॅन्टीन धारकाचा 17,000 रुपयांचं बिल नेमकं कधी देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। रिजवान शेख आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रिजवान, पाटोळ्यांच्या संदर्भातली एक नवी माहिती समोर येते, त्यांनी बिल थकवलेलं आहे असं समजतंय, नेमकी काय तक्रार आहे? ऋतुजा, आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या वर्धापन दिवशी मुंबई अँटी करप्शन ब्युरोने ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना 25 लाख रुपये जे आहे ते रंगे हात घेताना जे अटक केली होती। आपण जर पाहिलं तर 3 वेळा ठाणे सत्र न्यायालयामध्ये याची सुनावणी झाली बेल संदर्भात, परंतु कोर्टाने जे आहे ते फेटाळलेलं आहे। आता या संदर्भात शंकर पाटोळे यांच्यामध्ये एक नवीन जो भोंगल कारभार आहे तो समोर आलेला आहे। शंकर पाटोळे यांनी ठाणे महापालिकेचा जो कॅन्टीन आहे त्याचा 17,000 रुपयाचा उधार आहे तो अद्यापर्यंत कॅन्टीन धारकाला दिलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर शंकर पाटोळे हे उपायुक्त आहे महानगरपालिकेचे आणि अनेक वेळा शंकर पाटोळे आपल्या कर्मचाऱ्याला या ठाणे महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये पाठवायचे आणि दुपारचा नाश्ता असो, सकाळचा नाश्ता असो आणि रात्रीचं जेवण हे सर्व काय जे ते कॅन्टीन मधून मागून घ्यायचे। आणि अद्यापर्यंत शंकर पाटोळे यांनी महापालिकेचा जो कॅन्टीनचा जो 17,000 रुपये बिल आहे तो दिलेला आहे। त्यामुळे कॅन्टीन धारकेला देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता शंकर पाटोळे हे कधीपर्यंत 17,000 रुपयाचं बिल पेंडिंग आहे तो कधीपर्यंत देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।